नमस्कार मंडळींनो. गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आता अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप द्यायची वेळ आलेली आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला गणपती बाप्पाचं वाहन मूषक ह्याच्याबद्दल कथा सांगितली होती आणि आज विसर्जनाच्या वेळेला गणपती बाप्पाला शिदोरी द्यायची आमच्या गावात प्रथा होती. तर ती शिदोरी कशी द्यायची ह्याबद्दल मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. गणपती बाप्पाचं विसर्जन करताना त्याला शिदोरी ह्याच्यासाठी द्यायची की लांबच्या प्रवासाला गणपती बाप्पा चाललेत आणि आपल्याकडे जे कोणी पाहुणे येतात तेव्हा आपण त्यांना डबा देतो, रिकाम्या हाताने परत कधी पाठवत नाही. तसंच गणपती बाप्पाला डबा द्यायचा म्हणजेच त्याला शिदोरी असं म्हणतात. आता ही शिदोरी काय द्यायची आणि कशी द्यायची ह्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. तर शिदोरी देताना प्रत्येकाची प्रथा वेगळी वेगळी असते. कोणी पोहे देतं, कोणी दही पोहे, दही भात, भिजलेली हरभऱ्याची डाळ आणि आपण जो काही नैवेद्य त्याला गोडाचा, कारण त्याला गोड फार आवडतं गणपती बाप्पाला, म्हणून लाडू, मोदक आणि सुकामेवा वगैरे असं काही पण हे तुम्ही देऊ शकता शिदोरी म्हणून. पण ती कशी द्यायची, त्या गणपती बाप्पाला लाल रंग फार आवडतो म्हणून गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेला लाल रंगाच्या कापडामध्ये आपल्याला जी काही शिदोरी द्यायची असेल ती बांधायची आणि गणपती बाप्पाच्या उजव्या हातात ठेवायची आणि मग गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं. विसरू नका बरं का. यावेळेस हे सगळेजण ज्यांच्याकडे गणपती बाप्पा आलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी हे करा. बोला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला.